श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अन्नपूर्णा माता सौभाग्य, सुख, संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून ओळखली जाते. अन्नपूर्णा देवीकडे पाहिले जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली असते. देवी अन्नपूर्णेला देव्हाऱ्यात आपण तांदळा स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत देखील आहे. परंतु घरामध्ये आपण देवी अन्नपूर्णेला तांदळामध्ये स्थापन करतो. तर ते तांदूळ नंतर आपण काय करावे, ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, आनंद, ऐश्वर्य, धन या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेला तांदळाचा उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याऐवजी या धान्यात ठेवल्यामुळे घरात कधीही कशाचीही उणीव, चणचण, अडचण आपल्याला भासणार नाही. घरात सुख, समृद्धी कायम टिकून राहील. त्याचबरोबर घरात पैसा येईल, पैशाला घरामध्ये बरकत येईल आणि घरात पैसा टिकायला सुरुवात होईल. आता आपल्याला कोणत्या तांदूळाचा उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो देव्हाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला आपल्याला ठेवायची आहे. माता अन्नपूर्णा देवीचा फोटो जो आहे तर तो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी आपण लावावा. कारण देवी अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी मानली जाते. माता पार्वती आहे. देवी अन्नपूर्णेची अन्नधान्यांनी पूजा केली जाते. जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, त्यावर तुम्ही कधी सुपारी ठेवा, त्यावर त्याची पूजा करू शकता. असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आता लवकरच पौर्णिमा येत आहे तर त्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती स्थापन करू शकता. आणल्यानंतर विधिवत आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती आणि आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करायची आहे. असं केल्याने जो सुद्धा माता अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याचं पुण्यफळ लाभेल. काही जण असं करतात की देवी अन्नपूर्णेला देव्हाऱ्यात तांदूळा ठेवतात पण ते तांदूळ कधीच बदलत नाही, तर ते तांदूळ ओले होतात. तसेच त्या तांदूळाचे छोटे छोटे तुकडे व्हायला सुरुवात होते. अशाच तांदूळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवलं जातं तर हा खूप मोठा वास्तु दोष आहे घरामध्ये. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढायला लागते. त्याचबरोबर घरामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे पडेपर्यंत कधीही ठेवू नका. तर ते तांदूळ कधी बदलायचे आहे. तुमच्याकडून कळत न कळतपणे अशी चूक होत असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात. जर देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर ते तांदूळ रोजच बदलले पाहिजे. आपण रोज घरात भात बनवतो तर भात बनवते वेळी ते तांदूळ त्यात टाकून द्यायचे आहे आणि जर आपण रोज भात बनवत नसाल तर आपल्याला तांदूळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे. आता ज्यांना रोज बदलणं शक्य नाही तर त्यांनी किमान शुक्रवारी किंवा मंगळवारी तरी ते तांदूळ बदलायला पाहिजे. जास्त दिवस ते तांदूळ न ठेवता किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता आणि त्यानंतर दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये तुम्हाला भरायचे आहे. अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचे आहे. पण ज्यांना रोज हे तांदूळ बदलणं शक्य नाही त्यांनी किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावेत. खूपच तुटलेले तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे आहे. यामुळे तुमच्या हातून अन्नदान घडेल. असं केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि माता देवी अन्नपूर्णा देवीची आपल्याला भरभरून अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामध्ये कधीच
अन्नधान्याची कमतरता भासणार नाही। खरं तर आपण रोजची देवपूजा करतो, त्या देवपूजेचे खूप साधे सोपे नियम असतात, परंतु आपण त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे। तर आपल्या देवपूजेमध्ये जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी देखील यायला सुरुवात होऊ लागते आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही, कारण या चुका आहे असं आपल्याला वाटतच नाही। ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो, देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती रात्रभर त्या तांदळात राहते, म्हणून ते तांदूळ अभिमंत्रित होतात। त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो, म्हणून तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार जे आहे तर ते शिरत नाही, आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाही आणि आपले आरोग्य देखील सुदृढ राहतात आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती व्हायला सुरुवात होते। घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा हा कायम टिकून राहतो। म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवघरामध्ये तांदूळ स्थापन केलेलं असतं। तर तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये केला पाहिजे। परंतु आता इथे एक सांगेन, आपण ज्यावेळी घरामध्ये नॉनव्हेज बनवतो किंवा काही अंडी मांस मच्छी बनवतो तर त्यावेळी आपल्याला तो भात ग्रहण करायचा नाही, त्यामुळे आपल्याला संपूर्ण तांदूळामध्ये हे कालवायचे नाही शक्यतो, कारण ते तांदूळ जे आहे तर त्या तांदूळामध्ये माता अन्नपूर्णाची शक्ती उतरलेली असते आणि ते तांदूळ आपल्याला एका वेगळ्या डब्यामध्ये बनवायचे आहे किंवा प्रत्येक शुक्रवारी आपल्याला त्याची खीर बनवायची आहे आणि आपल्या देवी देवकांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे। आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी अर्पण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज केलं जात असेल तर त्यासाठी त्यावेळी तुम्ही जो भात बनवता त्यासाठी तांदूळ थोडे वेगळे एका डब्यामध्ये काढून ठेवा आणि तुमचा जो स्टोरेजचा डबा आहे तो वेगळा ठेवा आणि त्यामध्ये हे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत की जेणेकरून आपल्या हातून पुण्य करता करता पाक धरणार नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे बघा। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे। घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा, त्याचबरोबर देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी। परंतु आता तुमच्या देव्हाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेमकी कुठे ठेवावी, कोणत्या दिशेला असावी, त्याचबरोबर देव्हाऱ्यामध्ये देवी माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला असावी। अन्नपूर्णा देवी ही देवी माता पार्वतीचं एक स्वरूप मानलं जातं। तर आपण अशा प्रकारे जर देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर भगवान शिव आणि माता देवी पार्वती यांचा अखंड स्वरूपात आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो। देव्हाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन केल्यानंतर रोज त्याची पूजा आपल्याला करायची आहे। रोज नवीन धान्य बदललं पाहिजे। तर आता आपण बघूया की अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतोच, परंतु तांदळाऐवजी कुठल्या धान्यामध्ये आपण स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो, आपल्या घरामध्ये बरकत वाढायला सुरुवात होते। त्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये सर्वप्रथम तांदूळ जे आहेत तर ते भरून घ्यायचे आहे आणि त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। घरामध्ये असलेल्या पैशाच्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपल्याला मूग डाळ जी आहे तर त्या डाळीमध्ये देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला मूग डाळ अतिशय प्रिय आहे, म्हणून एका वाटीमध्ये थोडेसे आपल्याला अखंड अक्षता घ्यायचे आहे, म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि त्यानंतर मूग डाळ जी आहे तर ती घ्यावी। देवी अन्नपूर्णेला स्थापन करावं। मूग डाळीचं देवीच्या चरणांपासून ते मस्तकांपर्यंत आपल्याला अर्चन करायचं आहे। जसं आपण कुलदेवीवरती कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या शरीरावरती अंगावरती आपल्याला या डाळीले अर्चन करायचं आहे। त्याचबरोबर रोजच्या रोज ही डाळ बदलावी, यामुळे आपल्या घरामध्ये कायम पैसा टिकतो, अन्नधान्याची बरकत येते। मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे। बुध ग्रह हा बुद्धीचा दाता आहे, त्याचप्रमाणे आपल्या घरात जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा जो आहे तर तो बुध ग्रह आहे।
आपण किती पैसा कमवतोय, किती मेहनत करतोय, तर घरात येतोय परंतु तो कुठे जातोय हे लक्षात येत नाही आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल, पैसा टिकत नसेल, आपला बुधग्रह कमकुवत आहे असं समजावं। म्हणूनच सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवीला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्याने आपल्याला अनंत प्रकारचे जे फायदे आहे, लाभ आहे तर ते मिळत असतात। कारण तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा येऊ लागेल, बरकत वाढायला सुरुवात होईल। पण ही मूग डाळ ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते, तर डाळ आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि याचा वापर तुम्हाला स्वयंपाक करते वेळी करायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर, जिथे देवी अन्नपूर्णा देवी माता वास करते हे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं। तर अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात लावायचा असतो, परंतु तो फोटो कोणत्या दिशेला असावा जे माहिती असणं देखील खूप गरजेचं आहे। तर वास्तुशास्त्रानुसार आपले स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असणे महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून आपण पूर्व भिंतीला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता। त्याचबरोबर आग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा हा माता अन्नपूर्णा देवीचा फोटो लावू शकता। त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात आपल्या गॅसच्या जागा जी आहे तर त्या जागेत अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका। आपण ज्या वेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस स्वयंपाकाचा धूर जो आहे तर त्या फोटोवरती जाऊन बसत असतो, म्हणून आपण स्वयंपाकघरात ज्यावेळी प्रवेश करतो तिथे तुमच्या समोर अन्नपूर्णा देवीचा फोटो असावा, म्हणजे आपण स्वयंपाकघरातून अन्नपूर्णा मातेचं दर्शन करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा। स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल तर शक्य नसेल तर किचन ओट्यावरती गॅसच्या कॉन्ट्रॅक्टवरती येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णा मातेचा फोटो तुम्ही छोटा करा, मोठा करा तर तो स्थापन करू शकता। स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असेल तर घरात अनेक वास्तुदोष हे जे आहेत तर ते दूर होतात, म्हणून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावायला पाहिजे। अन्नपूर्णा देवीचा फोटो आपण स्वयंपाकघरात लावलेला असेल तर हे सुद्धा लक्षात ठेवा की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीला बाथरूम लागून नसावं, संडास बाथरूम लागून नसावं। असं चुकून आपल्या घरात होत असेल तर आपणास त्याचे दोष सुद्धा लागू शकतात। यामुळे आपल्या घरामध्ये बरकत, पैसा येत नाही, आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही। त्याचबरोबर त्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला, बूट लावून ठेवू नका। असं केल्याने सुद्धा आपल्याला त्याचे दोष जे आहे तर ते लागायला सुरुवात होते। स्वयंपाकघरात जर आपल्याला फोटो लावायचाच आहे, त्यासोबतच देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील स्थापन करायची आहे। त्याचबरोबर जिथे आपण अन्न साठवतो म्हणजे आपलं साठवणीचं अन्नधान्य आहे, कोठार आहे, म्हणजे एखादं वेगळं स्टोर रूम असेल तिथे सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावायचा आहे। कारण असं केल्याने सुद्धा सुख समृद्धी आपल्या घरामध्ये टिकून राहते। अजून एक असा प्रश्न म्हणजे आपण आपल्या देवाऱ्यात किंवा स्वयंपाकघरात जर अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावं, तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरायचे आहे, त्यामध्ये एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि आपण आपल्या किचन ओट्यावरती ही ठेवून द्यावी। असं केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतं। त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्हाला एक विशिष्ट अर्चन देखील करायचं आहे, ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता किंवा काही विशिष्ट ज्या तिथी असतात जसं की अष्टमी असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल तर त्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची सेवा करू शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक शुक्रवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करावं। म्हणजे साक्षात जगदंबा
मातेची सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळतं आणि माता जगदंबा आपल्यावरती प्रसन्न होते। त्यानंतर या कुंकवामध्ये जी शक्ती येते, जे शक्तित्व येतं हे कुंकू लावून तुम्ही तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी गेलात तर तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच जे यश आहे तर ते मिळत असतं। ज्यावेळी आपण घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकावरती फोटोंवरती कुंकुमार्चन करतो तर तेच कुंकुमार्चन तुम्हाला परत वापरायचं आहे, त्यानेच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुम्ही रोज फक्त आपल्याला ते जे कुंकू आहे कुंकुमार्चन केलेलं तर ते बाहेरच्या व्यक्तींना लावायचं नाही। घरातील आपण सर्वांनी लावलं तरी देखील चालतं, परंतु बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला चुकूनही लावायचं नाही। आणि तुम्ही जर कुठे एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात असाल, तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर त्यासाठी तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्हाला घरामध्ये त्याचा आपल्या कपाळावरती एक टिका लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या कामासाठी बाहेर घर चौकटीतून आपला जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला उजवा पाय टाकून जायचा आहे। बघा तुम्हाला नक्कीच त्याचा जो अनुभव आहे तर तो तुम्हाला काही दिवसामध्ये जो आहे तर तो दिसायला सुरुवात होईल। तर अशा पद्धतीने तांदुळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे। त्या तांदुळाचं काय करायचं आहे, या पद्धतीने तुम्हाला जी सेवा आहे उपाय आहे करायचं आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।